हॅलो एव्हरीवन, आज आपण बघू रिअल फोर्सेस और स्यूडो फोर्सेस. रिअल फोर्सेस आणि स्यूडो फोर्सेस म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ आधी. रिअल फोर्सेस आर दोज फोर्सेस विच ओबे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, and non-real forces, it is also called as non-real force or fictitious force, are those forces which are not accountable as per Newton's second law of motion. इथे न्यूटनचा सेकंड लॉ अप्लिकेबल नाही आहे, इथे न्यूटनचे लॉ अप्लिकेबल आहेत. इट इज रिअल फोर्स अँड इट इज मेजरेबल, मीन्स दे आर नॉट इमॅजिनरी. हे मेजर्स करू शकतो, त्याच्यामुळे दे आर नॉट इमॅजिनरी. इट इज अमॉंग एनी ऑफ द 4 फंडामेंटल फोर्सेस. इथे एनी 4 फंडामेंटल फोर्सेस येतात. आपण लास्ट आपल्या क्लासमध्ये बघितले होते 4 फंडामेंटल फोर्सेस: ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. हे बघितले होते. ते सर्व फोर्सेस रिअल फोर्सेसमध्ये येतात आणि स्यूडो फोर्सेसमध्ये येतात. इट इज नॉट अमॉंग एनी ऑफ 4 फंडामेंटल फोर्सेस. इथे कोणतेही 4 फंडामेंटल फोर्सेस येत नाही. रिअल फोर्सेस बघा, इट इज अकाउंटेबल इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काउंट करतात आणि स्यूडो फोर्सला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काउंट करतात. याचा फॉर्म्युला F=ma जो आपल्याला माहिती आहे, आणि स्यूडो फोर्सेसचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त तिथे निगेटिव्ह साईन येते. स्यूडो फोर्स P फॉर स्यूडो फोर्स, Fp=-ma हा फॉर्म्युला झाला. इट इज फोर्स फॉर स्यूडो फोर्स आणि हा झाला रिअल फोर्स. आता एक एक्झाम्पलनी समजून घेऊ थोडं डिटेलमध्ये. फॉर एक्झाम्पल, वेन वी आर इनसाइड ए बस. केस पहिली आहे, वेन द बस स्टार्ट्स टू मूव. बसमध्ये बसल्यानंतर सपोज आता बस स्टार्ट होणार, तेव्हा काय होते, फॉरवर्ड ॲक्सेलरेशन, बस सामोर येते. देन सेकंड केस आहे, वेन द बस इज अबाउट टू स्टॉप. बस आता थांबणार असेल तेव्हा इट इज बॅकवर्ड ॲक्सेलरेशन, म्हणजे ब्रेक दाबल्यानंतर ॲक्सेलरेशन बॅकवर्ड होतं. आणि केस थर्ड आहे, वेन इट टेक्स अ टर्न. जेव्हा ती टर्न घेते तेव्हा कोणता फोर्स अप्लाय होतो, तिथे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन अप्लाय होतं. आता बघा, इन ऑल दीज केसेस वी आर इनसाइड अन ॲक्सेलरेटेड सिस्टम, मीन्स आपली फ्रेम ऑफ रेफरन्स मूव्हिंग आहे. बस जी आहे ती मूव्हिंग आहे, त्याच्यामुळे इट इज फ्रेम ऑफ रेफरन्स. बस इज अवर फ्रेम ऑफ रेफरन्स अँड इट इज ॲक्सेलरेटेड सिस्टम. ही ॲक्सेलरेटेड आहे म्हणजे मूव्हिंग आहे, म्हणजेच इट इज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. तर बघा, तर फर्स्ट केसमध्ये बस फॉरवर्ड ॲक्सेलरेशन घेते आणि आपल्याला फोर्स जो आपण एक्सपिरियन्स करतो तो बॅकवर्ड होतो, आपण मागच्या दिशेने बेंड होतो. सेकंड केसमध्ये, वेन द बस इज अबाउट टू स्टॉप मीन्स त्याला बॅकवर्ड ॲक्सेलरेशन अप्लाय करतात, ब्रेक दाबल्या जाते, तेव्हा आपण फॉरवर्ड जातो, म्हणजे बॅकवर्डला अपोजिट फॉरवर्ड. आपलं फोर्स कोणता अप्लाय होतो, आपल्यावर फॉरवर्ड. थर्ड केसमध्ये आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. टर्न करताना ज्या दिशेने टर्न होत आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी फोर्स अप्लाय होतो आपल्यावर. तर तिन्ही केसेसमध्ये बघा, ॲक्सेलरेशनच्या अपोजिट फोर्स अप्लाय झाला बॉडीवर, तर इथे त्याच्यामुळेच फॉर्म्युला आहे स्यूडो फोर्सचा, फोर्स इज इक्वल टू -ma. ॲक्सेलरेशन आणि फोर्स ऑफ स्यूडो फोर्स बोथ आर अपोजिट इन डायरेक्शन. ते त्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये दोघांच्या एकमेकाच्या अपोजिट डिरेक्शननी रिॲक्ट होतात. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये ही निगेटिव्ह साईन आहे. आता बघा, सपोज बसमध्ये एखादी मेजरिंग डिव्हाइस आपण नेलं वजन करायला, वेइंग स्केल, तर त्या पोझिशनमध्ये त्या वेळेवर आपण त्या वेइंग स्केलमध्ये वेट मेजर केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये डिफरन्स जाणवेल, म्हणजे तो फोर्स मेजरेबल आहे. म्हणूनच त्याला नॉन रिअल फोर्स ऑर फिक्शिशियस फोर्स, स्यूडो फोर्स असं म्हणतात. तो नॉन रिअल फोर्सेस आहे तरी पण तो मेजरेबल आहे, मीन्स इट इज नॉट इमॅजिनरी फोर्स. आता बघू यांची नेमकी डेफिनेशन कशी लिहिता येईल. बघा, रिअल फोर्सेस
to be those forces which obey Newton's laws of motion and are one of the four fundamental forces. हे तर आपल्याला माहितीच आहे. इट ओबे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड फोर फंडामेंटल फोर्सेस रिअल फोर्सेसमध्ये येतात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे रिअल फोर्सेस ला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये येतात ते. सेकंड आहे स्युडो फोर्सेस. ए स्युडो फोर्स is an apparent force that acts on all masses whose motion is described using non-inertial frame of reference. हा फोर्स आहे तो सर्व मासेसवर अप्लाय होतो. दोज आर इन मोशन, जे मासेस मोशनमध्ये आहे त्या सर्वांवर अप्लाय होतो, परंतु इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. जर फ्रेम ऑफ रेफरन्स ॲक्सेलरेटेड असेल तेव्हाच हा लॉ अप्लिकेबल आहे. आणि याचा फॉर्म्युला आहे F = -ma आहे. तर वेअर m इज मास ऑफ बॉडी, m इज मास ऑफ बॉडी, a इज ॲक्सेलरेशन ऑफ सिस्टम और फ्रेम ऑफ रेफरन्स. ॲक्सेलरेशन ऑफ सिस्टम और फ्रेम ऑफ रेफरन्स आहे a. आणि निगेटिव्ह साईन रेफर्स टू देअर direction which is opposite to that of acceleration of the frame of reference. Negative sign का दाखवते? Negative sign shows that the direction opposite to that acceleration of the frame of reference. Force आणि acceleration ची direction they are totally opposite to each other. आता बघू नेमकं स्युडो फोर्स हा नेमका कॅल्क्युलेट कसा करायचा. एक्झाम्पल बघू. नाऊ कन्सिडर अवर सेल्फ इनसाइड अ लिफ्ट और यू आर स्टँडिंग एका लिफ्टमध्ये आहे. सपोज ही आहे लिफ्टमध्ये आहे आणि लिफ्टमध्ये एका वेइंग स्केलवर सपोज कन्सिडर करा तुम्ही एका लिफ्टमध्ये आहे आणि तुम्ही एका वेइंग स्केलवर उभे आहे. ही आहे वेइंग स्केल. वजन आहे, एक वजन काटा जो असतो तो मोजण्याचा वजन आहे, याच्यावर उभे आहे. सपोज तुमचं मास आहे mg. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो आपल्यावर आणि ही लिफ्ट आहे. लिफ्ट सपोज ॲक्सेलरेशन अपवर्ड आहे, ॲक्सेलरेशन अपवर्ड आहे या केसमध्ये. तर या केसमध्ये काय काय होईल बघा. इथे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड रिॲक्ट होत आहे आणि ॲक्सेलरेशन अपवर्ड आहे. म्हणजे g अँड ॲक्सेलरेशन आर अपोजिटली डायरेक्टेड. दोघांची डायरेक्शन वर्टिकली अपोजिट टू इच अदर आहे. देअरफॉर इथे काय येईल, वेट इज इक्वल टू येणार. आता वेट इज इक्वल टू काय येईल, mg येणार. लिफ्ट वरच्या दिशेने चालली म्हणजे इथे वेट जास्त झाल्यासारखं वाटतं. तिथे भास होतो की आपला वजन जास्त आहे, पण तेच वजन जास्त झालेलं आपल्याला या वेइंग स्केलमध्ये मेजर केलेलं दिसते. म्हणजे तो भास नाही आहे, ते ॲक्च्युअल होत आहे. म्हणून इथे येईल mg मास ॲज पर ग्रॅव्हिटेशन आणि हा फोर्स इथे ॲड होईल. वरच्या दिशेने चालला म्हणजे याच्या अपोजिट चालला, तो ॲड होत आहे. तो आहे मास ऑफ अलॉंग विथ ॲक्सेलरेशन. तर याला असं लिहिता येईल mg प्लस ma. इट इज वेट. आणि इथे कसं होतं, इट्स feeling of gain in weight. इथे काय भास होतो, इथे वजन वाढल्याचा भास होतो आणि तो इट कॅन बी मेजरेबल इन दिस वेइंग स्केल. आता सेम लिफ्टमध्ये सपोज आता ही लिफ्ट चालली आहे खालच्या दिशेने आणि आता समजा तुम्ही त्याच लिफ्टमध्ये उभे आहे आणि सेम वेइंग स्केलवर उभे आहे आणि इट इज गोईंग डाऊनवर्ड. ॲक्सेलरेशन इज डाऊनवर्ड. लिफ्ट आता खाली चालली आहे. हा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वेट आहे w. वेट इज इक्वल टू दिस. ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड आहे. इथे येईल लिफ्ट खाली चालली आहे म्हणून इथे फ्री बॉडी हलकी वाटणार, कारण तिथे
खालच्या दिशेने ॲक्सेलरेशन आहे, म्हणजे फोर्स अपवर्ड रिॲक्ट होत आहे, त्याच्यामुळे इथे बॉडी हलकी वाटणार. बघा, ॲज ए अँड जी आर अलॉंग सेम डायरेक्शन, वेट इज इक्वल टू एम जी फर्स्टली. आता सेकंड इथे वेट येणार एम जी प्लस दिस वेट ॲड होईल, त्याच्यामुळे येईल वेट इज इक्वल टू एम जी मायनस एम ए. इथे जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ॲक्सेलरेशन बोथ सेम डायरेक्शननी आहे, त्याच्यामुळे इथे मायनस साईन आला. अँड इट इज फिलिंग ऑफ ए लॉस इन वेट. इथे थोडं हलकं झाल्यासारखं वाटेल. हा आहे, अशा प्रकारे स्यूडो फोर्स कॅल्क्युलेट करता येईल.